नमस्कार मित्रांनो, सर्वांचे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक सुंदर आणि छोटेसे भाषण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिस्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 साली MA तर 1916 साली PhD पदवी प्राप्त केली. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातिभेद निवारण, उच्च नीच भेदभाव, महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह असे अनेक महान कार्य त्यांनी केली. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून मसुदा तयार केला. त्यासाठी त्यांना 2 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला. त्यांच्या अथक परिश्रमाने समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले गेले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यामध्ये महत्त्वाची भूमिका होती, म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे जनक किंवा शिल्पकार असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुर्दैवाने अशा महान व्यक्तीचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील निवासस्थानी निधन झाले. तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी जाता जाता एकच सांगेल, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, खरा महामानव होतास. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.